काँग्रेसची सुद्धा सत्यशोधक समिती आज नागपूरमध्ये असणार आहे। हिंसाचारग्रस्त भागाच्या पाहणीसह स्थानिकांची ही समिती संवाद साधेल। शांतता प्रस्थापित करण्यासाठी काँग्रेसची समिती प्रयत्न करणार आहे आणि या समितीमध्ये माणिकराव ठाकरे, यशोमती ठाकूर, नितीन राऊत, हुसेन दलवाई, साजिद पठाण, विकास ठाकरे, प्रफुल्ल गुडधे यांचा सुद्धा समावेश आहे। ही सत्यशोधक समिती आज हिंसाचारग्रस्त भागाची पाहणी करून स्थानिकांशी संवाद साधणार आहे। काय नेमकं बोलतात, काय नेमकं संवाद साधतात, काय नेमकी चर्चा होते यावर लक्ष असेल। प्रकार ज्या पद्धतीने नागपूर शहरामध्ये घडला की एका विशिष्ट समाजाला टार्गेट करत चिथावणी देत जो हिंसाचार ह्या शहरामध्ये घडला त्याची वस्तुस्थिती काय आहे, कोण हिंसाचार घडवण्यासाठी जबाबदार आहे हे जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सन्माननीय हर्षवर्धन सपकाळ साहेब यांनी एक समितीचं गठन केलं। त्याचं नेतृत्व माजी प्रांताध्यक्ष आदरणीय माणिकराव ठाकरे साहेब करत आहेत आणि ते नागपुरामध्ये दौरा करून फॅक्ट फाइंडिंग करतील आणि आपला अहवाल प्रदेश काँग्रेस कमिटीकडे सादर करतील।